दुसरी. नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आज मी तपकिरी शेटपळ तालुका पंढरपूर येथे मी तैवान पिंक या प्लॉटवर आलेलो आहे. तर आपण ज्या शेतकऱ्यांना आपण तैवान पिंकची रोपं दिलेली आहेत ते आपल्या समोर शेतकरी आहेत आणि त्याचबरोबर आपल्या समोर हे आलेगावचे शेतकरी पण आहेत आणि ते ह्या दोघांची पण मुलाखत होणार आहे आता ह्या व्हिडिओमध्ये. तर प्रथम हे शेतकरी त्यांचे सगळे प्रस्तावना सांगतील, नंतर ह्यांची मुलाखत चालू होईल की याला कसं काय केलं, लागवड कशी केली, काय केले ते तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगितलं जाईल. तर आपल्याला आज प्रथम आपले जे शेतकरी आहेत तपकिरी शेटपळचे ते तुम्हाला त्यांची प्रस्तावना सांगतील, नंतर त्यांची मुलाखत चालू होईल. तर तुम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या. मी कर्नल हरी बोंगे. मी 2016ला रिटायर झालो. त्यानंतर मला शेतीची आवड असल्यामुळं मी शेती क्षेत्राकडे वळलो आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यायची म्हणून करता मी फळबागांकडे वळलो. आणि फळबागामध्ये मी 2 वर्षापूर्वी तैवान पिंक पेरूचा प्लॉट मुंडे नर्सरी तुळजाई नर्सरीचे चालक मुंडे साहेब यांच्या संपर्कात आलो आणि तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट मी पहिल्यांदा डेव्हलप केला. हा 2 वर्षाचा प्लॉट आहे. याची लागवड 9x6 वर आहे. 9 वळीतलं अंतर आणि 6 2 झाडामधलं अंतर. आणि लावल्यानंतर 7व्या महिन्यात सुरुवातीला आम्ही प्रत्येक बुडात जी फाटे येतात ते कट करत गेलो आणि झाडाला थोडी हाईट देत गेलो. त्यानंतर 7व्या महिन्यात आम्ही टोटल पीक धरण्यासाठी छटणी घेतली आणि त्यानंतर त्याचा पीक धरलं. पहिल्या वर्षी आम्हाला कमी प्रमाणात पीक मिळालं, पण पोत झाडाची चांगली असल्यामुळं वजनदार मिळाल्यामुळं टनेजमध्ये आम्ही ते कव्हरअप केलं. आणि दुसऱ्या वर्षीचं पीक माझं बंपर झालं, कारण झाडाला फळही जास्त होती आणि फळाला साईज पण चांगली होती. प्रत्येक फळ हे माझं 400 ग्रॅम ते 800 ग्रॅमच्या दरम्यान होतं. त्यामुळं मार्केटिंग करायला सोपं गेलं. आणि त्यानंतर आम्ही फॉर्म लावायची ते जे साधारणतः ह्याची ही जी आहे पोत लिंबा एवढी झाली की ह्याला फॉर्म लावायचे. फॉर्म लावून वरनं पिशवी बांधली की ते फळ प्रोटेक्ट होतं. त्यानंतर त्याला स्प्रेची वगैरे गरज नसते. पण ज्यावेळी कळी स्टेजला असते किंवा छटणी झाल्या एक आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशक घ्यायची फवारणी. आणि अशा फवारण्या साधारणतः सेटिंग होईपर्यंत 4 फवारण्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातं. फवारणी घेताना क्लोरो किंवा रोगर आणि बुरशीनाशकमध्ये M45, 22 किंवा अंट्राकॉल हे 3 जरी वापरले तरी सफिशियंट आहे. जास्त महागडे औषध वापरायची गरज नाही. आणि झाडाला पाणी देताना मात्र पाण्याचं व्यवस्थापन चांगलं जमलं पाहिजे. ज्या ठिकाणी आपला ड्रिपर आहे त्या ठिकाणी थोडंसं उकरून बघायचं आणि त्या ठिकाणी जर चिखल असेल तर पाणी द्यायचं नाही. त्या ठिकाणी वापसाच आला पाहिजे. किंवा बघा अजून चिखल आहे इथं, हे चिखल असल्यामुळं आता ह्याला पाणी द्यायची गरज नाही. पण ज्या दिवशी ही माती सेपरेट होईल त्या दिवशी आपण पाणी द्यायचं. साधारणतः माझी जमीन काळी असल्यामुळं आणि इथं फळबागा येत नाहीत, ते एक चॅलेंज मुंडे साहेबांनी आम्ही स्वीकारलं आणि आम्ही ह्या काळ्या रानात बाग उभा केली. आणि ह्याच्यासाठी फक्त हेच आहे की पाणी व्यवस्थापन व्यवस्थित जमलं पाहिजे. आणि 2 वर्षातनं एका वर्षात एकदा शेणखत घालायचं याला. बाकी वरचं खात फक्त ते 052-34 सोडलं तरी सफिशियंट आहे आणि बाग व्यवस्थित तुमची होऊ शकते. गेल्या वर्षी मला साधारणतः 22 टन ह्या 1.5 एकरामध्ये हे उत्पादन मिळालं. साधारणतः 5 लाख रुपये मला मिळाले. त्यातला माझा खर्च मिनिमम सगळं मिळून एक 50,000 होता. बरं, 1 मिनटं. सरांनी आता पूर्ण त्यांचं जर थोडी लाईफ शेड्यूल सांगितलं ह्या बागेचं, परंतु जरा तुमचं संभाषण व्हावं अशी माझी एक अपेक्षा आहे, किंवा शेतकऱ्यांमध्ये जे काही संभाषण होते. आता सरांनी जे काय सांगितलं, पण तरी त्यांचं काही विचार असते तर तुम्ही सांगू शकता. म्हणजे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे तर विचारा जरा. मी बाळासाहेब दादासाहेब बाबर आलेगावचा नवीन शेतकरी आहे. मला यांच्या प्लॉटची माहिती मिळाल्यानंतर आपण बी ह्या बाबतीत थोडं रोपांची लागण करावी. पण कर्नल साहेब आहेत म्हणल्यावर थोडं ह्यांचं सुशिक्षित किंवा सुधारित शेती करण्याच्या हिशोबानं मी ह्यांच्या संपर्कासाठी आलो आणि ह्यांचा अनुभव घ्यावा आणि नंतर लागण करावी असं मला माझे आलेगाव जोडीदार अंकुश काळे यांनी सांगितल्यामुळं आम्ही इथं तपकिरी शेटपळमध्ये आलो. मेजरांची भेट घ्यायला लागलो आणि मेजरांना मी सुरुवातपासून रोपाची लागण रोपं लावण्याची सिस्टीम तुमच्या म्हणजे कशी आली, तुम्ही कोणाशी भेटला,
तुमचा काय तुम्हाला कोणी अनुभव दिला ही विचारण्यासाठी मी त्यांच्याकडे अनुभव घ्यायला आलो. काका, ही रोपं लागण करायची, पेरूचीच लागण करायची असं कसं तुमच्या डोक्यात बसलं? कारण मी अगोदर डाळिंब लावलं होतं. त्या डाळिंबामध्ये एकतर छाटणी आणि स्प्रे ह्या दोन गोष्टीला म्हणजे इतका त्रास झाला की त्याची छाटणी घ्यायची म्हटलं तर इतके काटे टोचायचे आणि एका झाडाची छाटणी करायला मला 42 रुपये मागायचे मजूर. आणि ही 1.5 एकराचा प्लॉट माझा गडी आणि मी कधी कधी हेल्प करतो. 4 दिवसात 1.5 एकर आम्ही छाटून टाकतो बघ. म्हणजे दोघच छाटणीचा खर्च कमी आणि त्रास कमी म्हणून आणि उचलायला पण इतकं सोपं आहे आणि हाताला त्रास नाही. कुठं काटा टोचत नाही काही नाही. म्हणजे सोपं सुजेबल आणि लय रोजंदारीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः करू शकतो स्वतः करू म्हणून शकतो. हे करू. शेतकरी आणि एक त्याच्याबरोबर घरातलं कोण जर बायको जरी मिळाली वाईफ बऱ्यापैकी तरी दोघं 1.5 एकर ते 2 एकर प्लॉट आरामशीर सगळं करू शकतो. बरं, ठीक आहे. रोपं तुम्हाला देताना मुंडे साहेबांनी तुम्हाला सांगून तुमच्या दोघांचं संभाषण झाल्यानंतर आणल्यानंतर म्हणजे रान आधी तयार करून रोपा आणून लागण करताना कशी केली होती? लागण चारी करताना मारली का? नाही, चारी नाही मारली. सरळ आम्ही आखून घेतलं, त्याचं मेजरमेंट केलं, त्याच्यावर ड्रीप टाकली आणि त्याच्या पुढं माझा गडी फक्त पुढे 2 गडी होते त्या दिवशी. पुढं खोऱ्यानं हे मारत जायचा आणि मागं 2 बाया ठेवल्या होत्या. त्यांना रोपं सप्लाय मी करत होतो आणि त्या बाया लावत जावत होत्या. आम्ही एका दिवसात चौघांनी 1300 रोपं लावली. लागण केल्यानंतर याला लागण केल्या लगेच पाणी सोडावं लागतंय का काय 4-2 दिवस गॅप द्यावं लागतं? ज्या लागण संपली का 1 तासाच्या आत ह्याला कमीत कमी 1 तास ड्रीपनं पाणी पडलं पाहिजे. असं आहे. हां, आणि दुसऱ्या दिवशी कुठल्याही पिकाला आपण जे आपल्या शेतकरी भाषेत आमुन म्हणतो ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिलं पाहिजे. त्यानंतर मात्र वापसावर पाणी द्यायचं. आणि लागण करताना तुम्ही काय दिलं का याला पण म्हणजे काय खाल्लं खतांचे काय म्हणजे केलं खत काय वगैरे दिलं त्या? सुरुवातीला तुम्ही शेणखत मी कुठल्याही शेतात म्हणजे पिकाला शेणखत कधीच झाडाच्या बुडात टाकत नाही. शेणखत ढिगार मारून ते विस्कटतो अगोदर, सगळ्या रानात स्प्रे करून घेतो आणि त्यानंतर त्यात लागण करतो. स्पेसिफिक झाडासाठी म्हणून असं टाकत नाही कुठलेही. फक्त गेल्या वर्षी काय झालं होतं, माल जास्त होता म्हणून करता आम्ही ते पोटॅश वगैरेचे जे 2-3 पोती घेतले होते आणि त्यात 1846 वगैरे मिसळून ते फक्त ड्रिपरच्या खाली खड्डा करून त्यात टाकले होते. आणि ज्याच्यामुळं की माझ्या मालाची साईज जी आहे, मोड 1 पेरू होता, स्पेसिफिक आम्ही मोजला होता 980 ग्रॅमचा पेरू होता, म्हणजे 1 किलोच्या आसपास पेरू होता. आता झाडाच्या बुडापासून ड्रिप किती अंतरावर ठेवलंय? दोन्ही पेरूच्या मध्ये म्हणजे 3 फुटावर आहे. 3 फुटावर. आपली लागण किती 6 फुटावर आहे. दोन्ही झाडाच्या मधलं अंतर माझं 6 फूट आहे आणि त्याच्या सेंटरला 1 ड्रिपर आहे, म्हणजे 3 फुटावर ड्रिपर आहे. आणि दोन्ही ओळीचं अंतर 9 फूट आहे. दोन्ही वळीतलं अंतर 9 फूट आहे. पण सुरुवातीला इतक्या लांब देऊन चालत नाही. ड्रिपर सुरुवातीला 6 इंचाच्या आसपास द्यायचं. म्हणजे रोपाच्या बुडापासून 6 इंचाच्या अंतरावर द्यायचं. म्हणजे रानाची दिशा बघून उतरती बाजू असेल तर त्या कुणीकडे चढावाच्या बाजूला म्हणजे पाणी ज्या बाजूला उतरतं जाते त्याच्या अपोजिट बाजूला ड्रिपर सोडायला लागतं. हा, साधारणतः 20 दिवसानं 25 दिवसानं पुन्हा काय खाद्य किंवा काय द्यायला जास्त खतं द्यायची नाही त्याला. कारण त्या झाडाच्या अंगातच नर्सरीमध्येच त्याच्यामध्ये ताकद आलेली असते. कारण हे रोपं बहुतेक टिश्यू कल्चरचे आहेत. ही क्लोन पद्धत आहे हे. आणि क्लोन पद्धतीचे रोप असल्यामुळे ह्यांना ताकद राहतेच. आणि त्याच पद्धतीने आपण ह्याला नर्सरीमध्ये एकही स्प्रे मारत नाही. ज्यावेळेस तिकडनं लॉट येतो त्यावेळेस आपण ह्याला एकही स्प्रे मारत नाही, काय नाही, पूर्ण नॅचरली ठेवतो. आणि नॅचरली ठेवल्यामुळेच ह्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होतो. हेच आपल्याला पण अनुभव इथं प्लॉटवर पाहायला भेटतो. म्हणजे झाडं निरोगी आणि सशक्त आणि चांगली राहतात. तर आता सरांनी जसं सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्हाला सेटिंगमध्ये काय वाटलं का? काय नाही सेटिंग मध्ये प्रत्येक आपण आता ही झाड आहे, त्या झाडाचा जर आता बघा हिथनं हे निघालंय, हिथं जर मी शेंडा मारला असा, मला फळ घ्यायचं सपोज, तर हिथनं निघणारं 7वं पान जे असेल त्या 7व्या पानाला 4 कळ्या निघतात, इकडे 2 आणि इकडे 2. बरं, आता तुम्ही इथं या, इकडे या की म्हणतो पलीकडे पण फॉर्म लावले होते, इथं पण फॉर्म लावलेलेच आहे. ही एकच प्लॉट आपला. पण तुम्ही कटिंग केलेली आहे नॉर्मली. तर ही कटिंग केलेली आहे. तर नॉर्मली कटिंग का केली आणि कशासाठी केली आणि कटिंग केल्यानंतर तुम्हाला ही कळी कशी जाणवते, ही कळी तुम्ही ठेवणार आहेत का काढणार आहेत हे पण जरा सांगा. काय झालं, ह्या वर्षी पावसाचं प्रमाण आपल्याकडे जास्त असतं आणि माझी जमीन काळी असल्यामुळे मला हे अंदाज आला की ह्या वर्षी आपल्याला लागलेली कळी गळण्याची शक्यता आहे. बरोबर. मग जरी गळली
तर आपल्याला नवीन कळी इमिडिएट उपलब्ध व्हावी हा. म्हणून करता आम्ही ह्याची छटणी घेतली. बरं. आणि छटणी घेतल्यानंतर हे बघा आता ह्या झाडासनी वर कळ्या निघाल्या. हां हां. हे बघा इथं हे इकडे 2 निघाल्या, इकडे 3, इकडे 3, इकडे 3. आणि सरांनी सांगितल्या पद्धतीनं तुम्ही पाहू शकताय की 7वं पान. हिथून छटणी केलेली आहे. हम्म. तिथून 1, 2 आणि तिसरी स्टेप, हा, तिसरी. म्हणजे ही तिसरी स्टेप धरली जाते पानाची अशी जोडीनं. हा. तर या तिसऱ्या स्टेपला हिथं कळी निघते. तर ही एकच घेत नाही तर आपण कुठलेही तुम्ही घ्या हिथं या सगळीकडेच कळ्या निघतात. अशा तिसरी स्टेप म्हणा किंवा हे म्हणा तुम्ही 7व्या पानावर म्हणा, हम्म. ते कळ्या निघतात. आता माझ्याकडे पहिला लॉट असल्यामुळे ह्या कळ्याकडे माझं लक्ष नाही, कारण ऑलरेडी माझे फळ लागलेलं आहे. जर नाही लाभलं ह्याच्यावर काय पहिलं ज्येष्ठ फळ लागलेलं जर नाही लाभलं तर ह्या कळीचा उपयोग करायचा. हा. आणि समजा हे जर सक्सेस झालं तर ही कळी तोडणार का तसं ठेवणार? काय कसं करायचं? छटणीत निघून जाते. अच्छा, आता हे फळ जाते. गेलं का छटणीत निघून जातं. मग काय चालतंय. अडचण? परत मग मिनिमम मजूर, हम्म. कमीत कमी मजुरी व्हावी हम्म. ह्याच्यासाठी पेरूचं पीक छान आहे. आणि मार्केटिंगमध्ये आजकाल व्यापारी जागेवर येऊन घेऊन जातात, किंवा तुम्ही आमचे लोकल मार्केट बेळगाव, निपाणी, हैदराबाद किंवा कोल्हापूर हे आम्ही मार्केटिंग करतो. आणि इकडं आम्हाला खर्च जाऊन 20 रुपयाच्या आसपास रेट मिळतो. सारंवरचे 5-6 रुपये आम्हाला टेम्पो भाडं ते याच्यामध्ये निघून जातात. मग गेल्या वर्षी ज्यावेळेस आपण रोपं नर्सरीतून आणले आणि पहिलं उत्पन्न घेतलं त्यावेळेस तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये किती उत्पन्न झालं? तुम्ही मागा सांगितलं होतं की 20 टन झालं. तर तुमचं सरासरी ते 20 टन उत्पन्न ह्या प्लॉटमधलं होतं. हां, आणि सरासरी त्यावेळेस तुम्हाला रेट किती भेटला होता? 40चा. 40 रुपये रेट भेटला होता. आणि तैवान पिंकला असं आहे की 40 रुपये नाही, हा 20 रुपये जरी रेट भेटला तरी हे मार्केटसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एकदम सफिशियंट अशी जात आहे. आणि तुम्हाला त्यावेळेस 20 टन उत्पन्न निघलं तर त्यावेळेस तुम्ही तुमचा खर्च 50,000 ते 60,000 सांगितला. हां, याच्यापेक्षा जास्त खर्च होत नाही आणि हां. करायचा पण नसतो. बरं कारण एक जास्त फवारण्या घेऊन काही उपयोगाच्या नाहीत. बरं बरं. रिक्वायर्ड ह्याच्या अंतरानंच घ्यायचे आहेत त्याला, हां. कीटकनाशक वगैरे. आणि आता एकदा फॉर्म बांधला की ह्याला कुठलाही धोका नाही या फळाचा, मग ह्याच्यावर तुम्ही वरनं पुन्हा स्प्रे मारणार नाही? काही गरज नाही. फक्त खालनं काही केलं ड्रिपनं. हां, मग खतं तुम्ही द्यायची. ड्रिपनं काय देताय तुम्ही? 05234 तेवढंच शेवट काढणीपर्यंत. काढणी पडेल. 3 लॉट द्यायचे, 4-4 किलोचे 3. एक पोतं आणलं 25 किलोचं की हां. ते दोन्ही प्लॉटचे, म्हणजे इथं 4 आणि तिकडं 4, 8 किलोनं आम्ही 3 लॉट देतो. अशी 2 पोती आणली की आमचं फळ बाहेर पडतं. आणि फर्म लावल्यापासून किती महिन्यात निघतं हे तुमचं, म्हणजे तुमचा अनुभव सांगा. फॉर्म लावला, साधारणतः आपलं मोठं लिंबू असतं त्यावेळेस फॉर्म लावला की त्यानंतर 1 ते 1.5 महिन्यात उतरायला येते बघ. बस तेवढ्या 1.5 महिन्यामध्येच ते फक्त 52-34 खालनं ड्रिप तीन साधारणतः डोस द्यायचे. 40 ते तीनच डोस 45 देतात. दिवसात ती हां. माल फार्म लावल्यानंतर माल निघतो. निघतो. आणि जर झाडाची छाटणी केली मार्केटिंग तर करताना आधी म्हणजे त्याचा माल कच्चा म्हणजे कसं म्हणजे परिपक्वता झाल्यावर करता का नाही काय नाही, पिकल्याला का पेरूचं मार्केट संपलं. ते एक स्टेज असते ज्याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो, गाभोळं झालं. त्या स्टेजला पिकायच्या अगोदर त्या स्टेजला, कारण तिथून तो 15 दिवस टिकला पाहिजे तेच ह्याच्यामध्ये. आणि पेरू जर तोडला आणि पॅक झाला, कम्प्लीट पॅक करायचा नसतो जनरली, पण पॅक झाला तर त्याच दिवशी मार्केटला गेला पाहिजे. कारण 4 दिवस राहिला का पिवळा होतो, आणि पिवळा झालेल्या पेरूला मार्केट नाही. हा, तर सगळं सरांनी त्यांच्या अनुभवात नाही सांगत आलेले. आणि आता आपल्याला मोठा पेरू दाखवायचं म्हणलं तर सध्या का नाही, तर आपण फर्मच्या स्टेजमध्ये असताना आपण ही व्हिडिओ फॉर्म लावायचं चालू आहे. हा, त्याच्यामुळं आता तुम्हाला मोठा पेरू पाहायला काय भेटणार नाही, पण पुढील काय व्हिडिओद्वारे मी तुम्हाला त्याचं काय तुम्हाला दाखवेलच, साईज दाखवेलच. आणि मागेही तुम्ही काय व्हिडिओमध्ये आपली साईज बघितलेली आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं की सरांनी त्यांच्या लाईफमध्ये पूर्ण जॉब करून सगळं व्यवस्थित करून देशाची सेवा करून इथं आल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये उतरल्यानंतर मी त्यांना थोडंसं मार्गदर्शन सांगितलं आणि सल्ला थोडा दिला, आणि त्यांनी त्या सल्ल्यानं करून घेतलेला आहे हा प्लॉट. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली असं एकदम असा जर योग्य प्लॉट तैवान पिंक होत असेल तर शेतकऱ्यांनी तैवान पिंकची लागवड करायला काही हरकत नाही. तर तुम्ही ह्याच्यासाठी संपर्क करू शकता. आणि सरांनी जसं सांगितलं की थोडंसं आपण जे काय बोललो आता उत्पन्नाचं, की थोडं पुढे मागं होतं आहे, म्हणजे मार्केटच्या रेटमध्ये उत्पन्न तुम्हाला तेवढंच भेटणार, पण मार्केटच्या रेटमध्ये तुमचं पुढे मागं होणार आहे. पण तुमचं उत्पन्न हे सरांनी सांगितलं तसं 20 टन 10 टन 15 टन त्याच्या पुढेच राहणार, पण कमी येणार नाही असं आहे. तर तुम्ही माझी संपर्क करू शकता. श्री तुळजा हायटेक नर्सरी, बार्शीकर, सांगोला. माझं शिक्षण BSc ॲग्री MBA झालेलं आहे. आणि मला सीताफळमध्ये 20 वर्षाचा अनुभव आणि पेरूमध्ये हा 4-5 वर्षाचा अनुभव आहे. मी द्राक्ष सोडून इतर सगळ्या प्लॉटमध्ये कन्सल्टिंग करत आहे. तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता.
820 822 17 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आणि माझी पूर्ण व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व पुढील सर्व सहकाऱ्यांना आपली व्हिडिओ पुढे पाठवण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद.